ओबीसीच्या नेत्याच्या व्यासपीठावर महाराष्ट्रभर मराठ्यांचे काही नेते बसत होते, यांचे पाय धुवायला प्यायला सुरुवात करा. बरं झालं मराठ्यांनी त्यांना पाठबळ देऊन आमच्या बोकांडी बसलं, त्यांना छातावर बसलं. आमच्या चांगलं केलं मराठ्याच्या नेत्याने, खूप छान. मारा मराठ्याच्या नेते, हो मारा मराठ्यांचे पोरं, शिका त्यांच्याकडून काहीतरी. निवडणुका झाले की झाले एक, शिका मराठीचे नेते जरा. निवडणुका झाले की झाली ती एक, काहीतरी वाटून द्या लाज. वाई की कोण, अरे पळडात तर पळडात तुम्ही, वाजाती कोण मराठीचे नेते हो. लाचेरी नका पत्करू, जात मोठी करू लागा, शिका त्यांचं. ओरिजिनल नोंदी सापडत, ओरिजिनल रद्द करा म्हणते. म्हणजे एखाद्या गोरगरीब शेतकऱ्याचे शेती आहे सातबाऱ्यासहित, तरी ते म्हणते त्या सातबाऱ्यावरचं नाव काढतो मग टाक. कळालं का? मराठा समाजाने समजून घ्या यांची काय नियत आहे यावलेवालीची. आपला सातबारा आहे तरी तो म्हणतो तुला सातबाऱ्याचं नाव काढ मग टाक. म्हणजे आपल्या हक्काचं आरक्षणच दाबायचंय, आपल्या हक्काची भाकरच चोरायची आणि इस्टेट बी चोरायची यांना. चारही हाताने यांनाच वार पाडायचे आणि परत म्हणायचं मराठा जातीवाद करतो. मी जातीवाद नाही करीत, मी फक्त लावून धरले आणि यांचे विचार जगासमोर आणलेत. या ओबीसी नेत्याचे यांचे खरे विचार हे खोटे म्हणत होते आपल्याला, आम्ही तुमचे. मी इगोर का फाडलाय आणि मी प्रामाणिक तुमच्या सोबत राहिलोय, समाजासोबत. मी माझ्या समाजाचे पाठराखण करतो, समाजाला खंबीर साथ देतो, म्हणून यांची पोटदुखी. आणि मी कायम समाजाचे पाठराखण करणारे, समाजावर अन्याय होऊ देणार नाही. समाजावर अन्याय झाला किंवा पठ्ठ्यावर भरायला मराठ्यांनी विचार बदला. आता रात्रीतून एक जुटीनं सावध राहा. आपल्या ओरिजिनल नोंदी हे रद्द करायला निघाले, त्यांचं डुप्लिकेट आरक्षण, बोगस आरक्षण का ते. मंडल कमिशननं फक्त 14% आरक्षण दिले. मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सांगतो मार्ग काढून जाती जातीमध्ये वाद नको. आमच्या ध्यानात आलंय पक्क तुम्ही या ओबीसीच्या नेत्याच्या दबावाला पडून मराठ्यावर अन्याय करणारे. 100% तुम्ही मराठ्यावर अन्याय करणारे. कारण तुमच्या सगळ्या सोयऱ्याच्या व्याख्या बदलायला लागल्यात. तुम्ही हैदराबादचं गॅजेट असून लावत नाही का बरं? फडणवीस साहेब तुम्ही सांगत नाही, आणि शिंदे साहेब तुम्ही सुद्धा, की मराठ्यांचं ज्या नोंदी सापडल्यात हे आरक्षण आम्ही देणार. तुम्ही का ठासून सांगत नाहीत हैदराबादचं गॅजेट हे 200-150 वर्षापूर्वीच ते लागू करणार आम्ही, का सांगत नाहीत? सातारा संस्थांचं गॅजेट पश्चिम महाराष्ट्र पुरा त्याच्यात बसतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट का सांगत नाहीत तुम्ही? लावणार आम्ही ते. दुसऱ्या दिवशी सकाळी जातीवाद बंद होईल. तुम्ही सांगा ठासून, जे ओरिजिनल नोंदी निघाल्यात, जे ओरिजिनल गॅजेट आहेत ते लावणार आहेत आम्ही. तुम्ही आडवे पडू नका, का सांगत नाही? जातीवाद बंद होते, फुस देता त्यांना. आंदोलन उभा तुम्हीच करता, तुम्ही येण्यात काढता मराठ्याला. माया मराठ्याला जर डुबायचं काम केलं ना, तुम्हाला बुडीलच म्हणायचं नाही. ध्यानात राहू द्या तुम्ही. माझा बी मराठात एक झालेलं, पहिले एक नव्हता तेव्हा आम्हाला बी डिसिजन घेता येत नव्हती, अडचण येत होत्या आम्हाला निर्णय घ्यायला. आता समाज एकीकडून आहे, त्याच्यामुळे आम्हीच एकटे 50-55% बघत होतो तुम्ही कुठपर्यंत पुरतात आमच्या संग. वादळ होता यांना नाही हो आम्ही देण देत. हे आंदोलन करणारे विरोधकच नाहीयेत. एकाही धनगर बांधवला आणखी आम्ही दुखवलं नाही, एका ओबीसीच्या खालच्या नेत्याला नाही. त्यो चाभरा आहे, त्यांनी बसले हे सगळं. आणखीन त्याला एक दोन नवीन जोड भेटले, ते एवढ्या 2 जोड भेटलेत. आणखी शाळा करतो. तुला जर राजकीय करिअर मधून नाही उठलं ना तर नाव बदलून ठेव. तू किती पळतो बघतो मी. तो आहे म्हणजे काय भुजबळाचं राजकीय करिअरचं काय? आमचं वाटोळं केलं ते जमतं त्याला? आमच्या भविष्यात वाटोळं करायला जमतं? लोक आंदोलनाला बसायला जमतात का? गाड्या पुरितो आमच्यात लावून देतो. गाव खेड्यात आम्ही एक घेत. लढणाऱ्याला बी कळत नाही आपण कोणासाठी लढतोय. ते राजकारणी, ते राजकीय फायद्यासाठी करते. तुमचं एसटीतलं आरक्षण मागा ना, आता बहुत मिळालं असतं. पाठबळ देते त्याला, पडलेली गँग सगळी राज्यातली साथ देते. होय वा, निवडणूक झाल्यावर बघू हे बघायला लागले का? आम्ही आंदोलन झाल्यावर बघू. आमचं आंदोलन संपणारच, आम्ही बघूला बघूच आहे आता. ते काय टप्पर तसलं सांगायचं नाही. आम्हाला वाटतंय जातीय तेढ नको म्हणून आम्ही शांत आहे, आणि आम्हाला जातीय तेढ निर्माण होऊ द्यायचा नाही. पण तुम्ही असे खोटे बोलणार असलात, आमच्या नोंदी सापडून रद्द करा.
म्हणजे ही काय पद्धती तुमची? आमच्या 7-12 नाव हटवायचं होय तुम्हाला, आणि तुम्हाला जमीन बाळकायची आमची. मग येडे समजत आम्हाला. मराठ्यावर सावध व्हा. आणि नेत्यालाही सांगतो मराठ्यांच्या आजपासून, आता नुसतं ऐकू नका. तुमचा बी कार्यक्रम लागून उलटा सुलटा आम्ही जर बाजू सरकलो तर ते कार्यक्रम लावतील. हे जर आरक्षण असून लढतील इतकं, तर आपण नसणाऱ्यांकीत लढलं पाहिजे. ताकदीने एक रात ताकदीने बघू कसं आरक्षण देत नाही सरकार. पडलेले नेते भुजबळांना म्हणजे कोणते लय येत उतार आलाय बघा ना, किती गोळा घालते आता. त्यानेच गोळा केले ते, दुसऱ्याला दोषच देत नाहीत आम्ही, अजिबात देत नाहीत. शो गोळा करतोय फोन लावून. तुम्ही जा, गाड्या पाठा, गाड्या भरून पाठा, तिथं जाती तीड निर्माण करा. तेव्हा करतोय हे सगळं. नसतं असं हटकून आंदोलन नसतं का? तिथं उभा केलं की लगेच आमच्या पुढंच उभा करायचं. ही पद्धत आहे का आंदोलनाची? आणि आता समजा आमचं आंदोलन संपलं, महिना 15 दिवसांनी 8 दिवसांनी वर्षांनी संपलं, आणि यांनी एसटीचं आरक्षण मागायला सुरू केल्यावर आम्ही मोकळे आहेत का नाही त्या टायमाला? मग टेन्शन फ्री. आता आम्ही अडचणीत येत आंदोलन करतोय, मागतोय, गप येतात आम्ही, आम्हाला मिळायला लागल्यात नोंदी म्हणून. याच्यात तुम्ही डाव साधायला लागलात आम्हाला, म्हणजे खिंडीत पकडायला लागलात. आणि खिंड मोकळी झाल्यावर तुम्ही आंदोलन उभा केल्यावर आम्ही नाही का लाखान तुमच्या पुढे बसायचं, एसटीतून आरक्षण द्यायचं नाही आणला. मग किती वाईट वाटण रे. तुम्ही जे म्हटलात की 9 मंत्र्यांना मी पाडणार आहे, ते कोण कोण आहेत? त्यात भुजबळ आहेत का आणि अन्य कोण आहेत? मला 13 तारखेपर्यंत निर्णय बघून दे. मला निर्णय बघून दे 13 तारखेपर्यंत. सरकार यांच्या दबावात येऊन मराठ्यावर अन्याय करताय का? सरकार पहिल्यासारखंच पुन्हा वागतंय का? आम्हाला गरज त्यांची मराठीची नाही, ह्या भूमिकेवर त्यांना येऊ द्या. त्यांना परत दाखवतो मराठीची राज्याला गरज आहे का नाही. मी 13 तारखेपर्यंत येऊ द्या, मग सांगतो कोण कोण आहेत. तिथून पुढं 12च ओपन करून देतो धाड दिशी. जाऊ दे तिकडे. आपलं तसलंच असतं बा, पोटात एक ते काय नाही. धाड दिशी मराठीला सांगून मराठी तरी तयारीला. पण पाटील, पण महाराष्ट्र हा मराठी पुरोगामी पण आहे. महाराष्ट्र आहे, आणि त्या महाराष्ट्रामध्ये या दोन्हीकडच्या आरक्षणाच्या मागणीमुळं परिस्थिती आता बदलत चालली आहे. धार्मिक तेढ निर्माण होऊ लागलेली आहे. जाती जातीमध्ये विसंवाद वाढू लागलेला आहे. आणि पहिलं बोट तुमच्याकडे दाखवलं जातंय की तुम्ही जातीवाद निर्माण केला. कोणाला दुखीला म्या? मायाच मराठ्याला विचारतो मी, मायाच मराठ्याच्या नेत्याला विचारतो, कोणाला दुखीला म्या? आंतरवालीत बसलो, आम्हाला धोपडलं, गप बसलो आम्ही. मोर्चे कोणी सुरू केले? येवलेवाल्यांनी. मी जातीवाद केला का? मग मी केले सुरू. माधव पॅटर्न 20 वर्षापूर्वी मी आणला का? आमच्या मराठ्यांच्या अधिकाऱ्याला आम्ही त्रास दिला का? आमच्या मराठ्यांच्या नेत्याला मी त्रास दिला का? त्यांनीच दिला इथून पाठीमाग. मी काय केलं? संसदेत कोण बोललो मराठ्याला आरक्षण मिळू नये? मूक मोर्चे निघाले तेव्हा प्रतिमोर्चे कोणी काढले? मी कोणता जातीवाद केला मला सांगा ना. आंदोलन शांततेत केलं हे जातीवाद आहे का? मी माझ्या जातीला आरक्षण मागतोय जातीवाद आहे का? तुम्ही तुमच्या जातीला एसटीतून आरक्षण मागताय तो का जातीवाद आहे का? मुस्लिम समाज आरक्षण मागतोय का जातीवाद आहे का? त्यांच्या पोराला लागतंय आरक्षण, ती राज्याची केंद्राची सुविधा आहे आरक्षण मध्ये, तिथे घेते ओपन साठी. म्हणजे ओपन मध्ये सगळ्या जाती येतात. मग ज्या ज्या येतात, मुस्लिम येतो, ब्राह्मण येतो, मराठा येतो, त्यांसाठी ईडब्ल्यूएस दिलं. मग काय जातीवाद आहे का? मारवाडी येतो त्याच्यामध्ये, मग काय जातीवाद आहे का ते? मी आरक्षण मागतो म्हणजे मी कसं काय जातीवादी? आणि तुम्ही इथून माग घेतलं, मग तुम्ही जातीवादी नाहीत का? काही जणांचं आत्ता घेतलं, काहीला आत्ता मिळालं, काहीला 67ला मिळालंय, काहीला 90ला मिळालंय. मग ते जातीवाद नाही का? मी आरक्षण माझ्या जातीला मागतो म्हणजे मी जातीवादी. म्हणजे माझी पोरं फाशी घ्यायला लागली मराठीची, माझी पोरं आंदोलन करायला. यांना आरक्षण मिळालं, यांचं पोरं आंदोलनात नाही. यांच्या सगळ्या महायुती चलती, बार्टी चलती, आमच्या सारथीची उपोषणाला, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे आंदोलनाला, आमचे लोक आरक्षण मागायला आंदोलनाला. तुमचा मजाच चाललं ना रे. तुम्हाला नेट काय? आरक्षण मिळत आहे, सुविधा मिळत आहेत, नोकऱ्या लागल्या, तुम्हाला नेट काय? आम्हाला नोकऱ्या लागावत, आम्हाला शिक्षण मिळावं म्हणून आरक्षण मागतो. कमून एवढं दुखायला लागलं पोटात? का जळायला लागले तुम्ही मराठीवर एवढे? मी कोणता जातीवाद केला? आणि तुम्ही आता केला याला काय म्हणतात? म्हणजे आम्ही उभा केलं तेव्हा लगेच निवेदन ह्या गावातून त्या गावातून काय कीर्तन सुरू आहेत म्हणून पोराला शाळेला त्रास होतो.
बर दुसरा आमच्या गाड्या येत्यात जात्यात म्हणून ट्रॉफिक जाम होती. हा तिकडे काय कंपनी आहे MIDC तिकडे मोठी, तिकडे MIDC आम्ही खेड्यात आहेत पलीकडे कोपऱ्यात, तरी म्हणलं ट्रॉफिक जाम होती. बर म्हणलं ट्रॉफिक जाम होती. नाही म्हणलं आता शाळाचे ऍडमिशन सुरू आहेत म्हणून ट्रॉफिक जाम होत. काही म्हणले मंदिरात त्रास होतो, काही म्हणले जातीय तेढ निर्माण व्हायला लागला म्हणून हे आंतरवालीचं आंदोलन बंद व्हावं म्हणून आसपासच्या गावांनी निवेदन दिले. आता एक लिंक पाठवतो 2 मिनिटं. आमच्यामुळे जातीवाद होतो, आता तुमच्यामुळं ट्रॉफिक जाम नाही झाली, तुमच्यामुळे शाळेला अडचण नाही आली. आता एसटी थांबती का? आमच्या टायमाला एसटी थांबत नाही म्हणले तिथं, आता थांबती का? आता तुम्ही जमला तर आता नाही का जातीवाद? आम्ही बसलो तर जातीय तेढ निर्माण होतो गर्दी झाल्यामुळे, आता तुमच्या तिथं तेढ निर्माण झाला का? भजन नाही का तिथं? तुम्ही मागणी करताय ते नाही म्हणतायत, मग आता तोडगा काय? अरे बाबा आम्ही त्या म्हणतोय, मी प्रश्न विचारलाय फक्त, तरी आम्ही तिथं आलो नाही गेलो नाही ते मला जातीय तेढ निर्माण होत होतं. मी तर त्या अगोदरच घोषणा केली होती, चला मी तिकडे शहागडला टाकतो, तुमच्या इथं माझ्यामुळे जातीय तेढ निर्माण होत. पण आता उत्तर द्या ना मला, तुमचं आंदोलन सुरू झालं, आता नसतो जात मी, आता शहागडला नसतो कार्यालय टाकीत, आता आता तिथं राहत असतो. म्हणजे आमच्या आंदोलनामुळे जातीय तेढ निर्माण होतो वाटलं भावना समाजाची माणुसकी म्हणून समजून घ्यावा. मग माणुसकी जिवंत झाली. मी म्हणलं नको, गावकऱ्या सांगितलं नको आंदोलन, नको जातीय तेढ निर्माण होईल, नको ही व्हायला. मी शहागडला कार्यालय टाकतो, येऊन जाऊन करत जाईल, ठेवायचं आंदोलन सुरू. आरक्षण मिळूस तर एका कोपऱ्यात सुरू ठेवा, गुलाल तिथंच उधळू आरक्षण मिळालं, नको गर्दी. पण यांनी उभा केलं ते येवलेवाल्यांनी, आता नाही का जातीय तेढ निर्माण झाला. आणि आमच्या आंदोलन टायमाला ऍडमिशनला त्रास होत होता, एसट्या थांबत नव्हत्या, कोणत्या शाळा सुरू होत्या? निवेदन देणारे पठ्ठे काय माणुसकी काय शिकतात जातीवाद आम्हाला. आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आंदोलन केलं की जातीवादी, आणि तुम्ही केलं की शांतता पसरती काय? आता जरांगे विरुद्ध ओबीसीचे सगळे नेते असं महाराष्ट्राच्या समोर आज आलेलं आहे. कारण आता 5 वाजता प्रमुख ओबीसीचे वरिष्ठ नेते त्या बैठकीला. हे बघा, मी प्रामाणिकपणानं सांगतो, त्यांनी एकत्र यावं सगळ्या नेत्यांनी ओबीसीचं, काही दुखत नाही माझं, त्यांच्या इतका जातीवादी मी नाही. पण नोंदी रद्द करा ह्या भानगडीत पडायचं नाही, कारण ते आमचा ओरिजिनल जमिनीचा सातबार असल्यासारखा आहे. तुमचा देव जरी आला तरी तो हिसकून घेऊ शकत नाही. हैदराबादचं गॅजेट सरकारनं लागूच करायचं. 83 क्रमांकाला मराठा आणि ओबीसी एकच आहे, तो कायदा लागू करायचा. आता सरसकट मराठी एक आहेत, कुणबी आणि मराठी एकच आहेत. आता तेच पाहिजे. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे पाहिजे, बाकीचं सांगायचं नाही. ते एकत्र आले काय आणि नाही आले काय मला काय होत नाही. मी मराठ्यापासून हटत नाही आणि हटणार नाही. मला मराठ्यांनाही सांगतो ते बदनाम करणारे, तरीही मी हटत नाही. मराठ्यांनी फक्त यांच्यावर विश्वास ठेवू नका. यांनी जर काही डुप्लिकेट व्हिडिओ रेकॉर्डिंग बनवल्या तर विश्वास ठेवू नका. मराठ्यांच्या नेत्याला आणि सगळ्या मराठा समाजाला राज्यातल्या हात जोडून सांगतो, तुमच्या काही चुका झाल्या असत्या आणि आमच्या काही झाल्या असत्या, सोडून द्या. जात संकटात आणण्यात ठरले यांनी, जातीच्या विरोधात जातीशी गद्दारी करू नका. सरकारचं ऐकून फुटू नका, पत्रकार परिषदा खोटे घेऊ नका. तुमचं आमचं काही झालं असेल आंदोलन संपल्यावर बघा, समजून घ्या. आता समाजाची अस्मिता पणाला लागली, त्यांच्या हाताचे बाहुले होऊ नका. आपला एकही मराठ्यांचा माणूस कोणत्या पक्षात असला तर फुटू नका, जातीच्या बाजून राहा. ते सगळे जातीच्या बाजून आले, आपल्या ओरिजिनल नोंदी आहेत तरी आरक्षण नाही म्हणते ती. मी मरेपर्यंत तुमच्या बाजूने. यांनी किती बदनाम केलं तर फक्त विश्वास ठेवू नका, यांना काहीतरी करून मला बाजून सारखायचं. आता तोडगा काय मी काय सांगू आता? कारण सरकारच्या समोर मी मुख्यमंत्री असतो तर की तुम्ही ओबीसीतून आरक्षण द्या असं म्हणताय, आणि ते म्हणतात की ओबीसीतून द्यायचं नाही, सगळे सोयरीचा शब्दाचा अर्थ तरी सांगा. त्यामुळे आता प्रश्न महाराष्ट्रासमोर उभाच राहणार ना. आता मी मुख्यमंत्री असं एका खापक्या सोडेल असतं प्रश्न, पण आता मी नाही ना. ते मी कसं सोडत ठरवायचं का नुसते भांडणात लावायचे ओबीसी तर मराठी, तेवढंच काम करते सध्याची.
सत्तेच्या पदावर बसतेत, गाड्या घेऊन जा म्हणून फोन करून सांगतेत, तिथं आरडाओरडा करा म्हणून सांगतेत, आम्ही शांतता राहावी म्हणून प्रयत्न करतो, ते चिकळण कसं याचा प्रयत्न करते आणि स्वतःला मंत्री म्हणून घेतात, स्वतःला पालकमंत्री म्हणून घेतात. काही जण तिकडचे पालकमंत्री म्हणून घेतात, काही इकडचे आहेत. जागे केलेत सगळे, गाड्या पाठीते, गाड्या भरून पाठीत. आणि मागणी काय आहे? मराठ्याच्या नोंदी रद्द करा. काय नियत तुमची मराठीविषयी हे सगळं ठरवून आहे असं म्हणणं आहे का तुमचं? ठरवून नाही काय, आता उघडं पडलं ना. 57 लाख नोंदी रद्द करा म्हणजे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ काय होतो? अरे किती जळके आहेत तुम्ही मराठ्यांविषयी, उघडं पडलं ना. तुम्ही नोंदीचा विषय नव्हता काढायला पाहिजे, दुसरा काढत का नव्हती? तर ते 7 बाराचं नाव काढ, हेवावर मा आहे तसा प्रकारे नोंदीचा 150 वर्षापूर्वीची नोंदी. तुम्हाला आरक्षण आता दिले, नोंदी फेदी काही नाही तुमचं. असेच आहेत तुम्ही. मराठे बसले म्हणून मिळालं तुम्हाला आरक्षण. मराठ्याची ओरिजिनल नोंदी 150 वर्षापूर्वीच्या, आणि तुम्ही म्हणता देऊ नका. म्हणजे खास ओरिजिनल ओबीसी आरक्षणात हे आलेत आमच्या, आम्ही त्यांचे गेलो. काय बच्चे का रे? ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण बचाव, काय बच्चे तो? आमचं आरक्षण आहे 150 वर्षापूर्वीचं, त्याच्यात तू आला आणि तू आम्हाला सांगतो आरक्षण बचाव. आम्ही म्हणायला पाहिजे आमचं आरक्षण बचाव. 150 वर्षापूर्वीचं आमचं तुम्हाला आत्ता दिले त्या मंडल कमिशन, आणि एक शासन निर्णयावर 1967 ला एक दिले, सोयीनुसार दिले शासन निर्णयावर. शासन निर्णयावर असतं का ओबीसी आरक्षण? आणि मंडल कमिशन किती दिलं रे? 14%. आणि गप तेवढं घ्यायचं. मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्याला सांगतो 14% मंडल कमिशन आरक्षण दिलेलं. बाकीचं बोगस आरक्षण सगळं काढून टाका, काढा ते काढून टाका पुरं. जे 14% दिलं तेवढंच पाहिजे आम्हाला नियमात, नाही तर व्हायला काय व्हायचं? पागल समजता का रे आम्हाला? परत मला जातीवादी म्हणता. मी काय वाईट करतो? माझ्या लेकराचं कल्याण व्हायला लागलं, मराठ्याचं मागणी करतो, मला जातीवादी म्हणता? तुम्ही इतक्या दिवस आरक्षण बोगस खाल्ला, मी म्हणलो तुमचं आरक्षण काढून टाका. आणि ज्या जातीला आरक्षण नव्हतं ते कुणाचं घेतलंय माहिती ना मला. याचं घे थोडं, त्याचं घे थोडं, त्याचं घे, वाचका तोडून स्वतःची जात सुधारली. ज्या जातीचं घेतलं त्या जातीला पायाखाली दाबलं. पागल समजता का आम्हाला? आता सरकारवर दबाव ओबीसीचा वाढणार आहे, कारण प्रमुख नेते, राज्यातले सगळेच प्रमुख नेते आज 5 वाजता बैठकीला असणार आहेत, कारण शिष्टमंडळामध्ये 12 माणसं ओबीसीचे वरिष्ठ नेते असणार आहेत. सरकारवर दबाव वाढेल. सेकंड, तुम्ही इकडून बोलताय, तुम्ही विरुद्ध असा संघर्ष आता महाराष्ट्रासमोर येतोय, आलेला आहे. त्या ओबीसीचे नेते, तुमचं म्हणणं आहे, सगळे एकत्र आले, दबाव त्यांनी वाढलाय आणि वाढलाय सुद्धा. आणि आंदोलन त्यांनी उभा केलं. मी मागच म्हणलं होतं तुम्हाला, मी कधीच खोटं बोलत नाही, मला वरूनच माहिती मिळती की ओबीसीच्या नेत्यांनी उभा केलंय, यांना दोष देऊन उपयोग नाही. त्यामुळे मी इथल्याला दोष दिला नाही, मी कधी धनगर बांधवाला दोष देणार नाही, नेत्याला बी. किती ओबीसीचे नेते एक मध्ये पट्ट्याने मराठ्याला आरक्षणच देतो ओबीसीतून, नाही त्यांना सगळ्याला पाळतो. यांनी माया वाटोळ केलं समाजाचं, यांना बुडीलच नाही, हा सोडीतच नाही यांना. दबावात मला सुट्टीच नाही, 6 दिवसात सुट्टीच नाही. पण मी ठरवलं होतं की दर्शनाला जायचंय, कारण ते पवित्र स्थान आहे. ते किती मोठं स्थान आहे बीड जिल्ह्यातल्या लोकांना माहिती. मी तिथं जाणार होतो, जाताना आंतरवालीचं दर्शन घेऊन जाणार होतो जाता. परंतु इथं ते कार्यक्रम आहे 10चा आणि आम्हाला इथंच 9 वाजले जाग्यावर. त्यामुळे सरळ गेलो तर सरळ आलो. तिकडे गेलो, रांगाला खूप थकवा आला माझ्या. त्या लोटालोटीत गर्दी प्रचंड होती. त्या गर्दीत त्याच्यात लय हाल झाले माझे. तुम्ही म्हणाले की शांतता हवी, तुमची भूमिका पहिल्यापासून तीच आहे, तर त्यामुळेच हे येताना तुम्ही येणार होते, त्यामुळे नको म्हणून टाळलंय? नाही, काय संबंध नाही त्याचा. काय संबंध? तिथं काय तिथं काय ते काय अडवणार का काय? त्याचा काय संबंध नाही. आणि ते गावकरी बी, गावकऱ्याबद्दल बोलतो, ते बी एवढे ही नाहीये, म्हणजे आडवायला आणि जातीवाद करायला ते एवढे बी ही नाहीये. हे आता बाहेरून आणून बसले म्हणून ते वाढले. नसतं ते गावात आम्ही शेजारी राहिलो ते एकमेकांना, आम्हाला माहिती. हा, ते काही एवढी ही नाहीयेत की जातीवादच केला पाहिजे, नाडीलच पाहिजे. त्या गावाबद्दल आम्हाला माहिती आणि आमच्या गावाबद्दल त्यांना माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.